सो ते लोक नाईटला कॅम्प करत होते. पण असं वाटत होतं की अजून काही लोक आहेत त्यांच्यासोबत. अरे नाही, मला पण पाणी आवडतं ना, मी येणार पाण्यात ना. अचानक चालता चालता तो असा हडबडीत असं झाला आणि बोलला, अरे कल्पेश कुठे, कल्पेश कुठे. सो ऍक्च्युली माझ्या पण फ्रेंड लोकांसोबत असा किस्सा झाला होता एकदा. ठीक आहे, ते लोक काहीतरी ट्रेकिंगला वगैरे गेले होते, ठीक आहे, एका जंगलामध्ये. सो ते लोक नाईटला कॅम्प करत होते. सो त्यांनी कॅम्प आहे ना नदीच्या साईडला लावला होता. ओके, सो तिथे त्यांना गिऱ्या करून एक भूताचा प्रकार असतो. सो तो त्यांनी एक्सपिरियन्स केला होता. म्हणजे त्यांना असं जाणवलं होतं की तिकडे गिऱ्या वगैरे आहेत. ऍक्च्युली हा प्रकार ना मी पण ऐकलाय. म्हणजे कोकणात हा खूप असा म्हणजे फेमस आहे, असा ऐकण्यात आहे. खूप असे किस्से आहेत कोकणातले. आणि ऍक्च्युली माझा पण आहे, म्हणजे एक मित्र आहे, त्याच्या सोबत झालेला आहे किस्सा असा. तर झालं असं की तो आणि त्याचे मित्र ना एकदा नदीवर जायचं, त्यांचं रात्रीचं मासेमारी जाणार होते. ते आय थिंक 5 लोक होते. आणि झालं असं की एक त्यांच्यातून थांबलेला घरीच, तो काही कारणामुळे नाही गेला. हे लोक गेले, कल्पेश थांबला होता. हे लोक गेले, जात होते. जसे लोक नदीतून जायला लागले ना, तर ती त्यांच्याकडे ऍक्च्युली तुला माहित असेल दगडाची नदी, जिथे खाली असे दगड असतात. कोकणामध्ये ऍक्च्युली व्हाळ टाईप असतं ना, पण ते असं थोडं मोठं असतं. नदी, त्याला नदीच म्हणतात ते लोक. तर त्यातून चालत होते. त्यांना जायचं होतं थोडं पुढे, तर ते नदीतूनच जात होते. तर त्यांनी सांगितलं मला की जाताना ना त्यांना असं रात्रीचं असं वाटत होतं की ते लोक होते 4-4, पण असं वाटत होतं की अजून काही लोक आहेत त्यांच्यासोबत. अजून 4-5 लोक असे आहेत, चालतात. पाण्याचं असं पायांचा आवाज, पाणी असं पाण्यात पाय टाकल्यावर कसा आवाज येतो, अच्छा तसं छाप असं पाणी होतंय. कोणतं नंतर असे ते चालत राहिले पुढे. त्यांना आधी कळलं नाही असं काय. त्यांना असं वाटलं की असं रात्रीची एकतर शांतता असते, त्यामुळे असं आवाज जास्त येतोय असं त्यांना वाटलं. पुढे चालतात तर तो बोलला की आम्हाला असं वाटलं की पाण्यात कोणतरी दगड मारतंय. गॉड. ओके. आणि हे चौघच होते. अच्छा. लोक मागे वळून बघतायत, आजूबाजूला हाय नाही कोण, काय नाही, दगड कोण मारतंय, म्हणजे असं वाटलं. तर आता ह्यांनी काय असं जास्त विचार नाही केला. लोक चला जाऊया, पुढे जाऊया, असं गेले पुढे. आणि काय त्यातला असं पण त्यांना असं मध्ये मध्ये वाटत होतं की मागून आवाज येतोय. ओके. की अरे नाव घेऊन त्यांचं. अच्छा, अरे साहिल, असं. ओके, अरे विकास, असं. तर हे ऍक्च्युली त्यांचं ते थोडं एक्साइटमेंट मध्ये पण होते. तर बोलले चल रे जाऊया, काय कोण नाही, भाग होत. त्यांना वाटलं रे आपलेच मित्र मस्ती करत असेल, आपण आपल्यातलंच कोणतरी असा आवाज येतोय हळूच. तर गेले पुढे. आणि झालं असं की तो बोलला की त्यांच्यातला एक होता ज्याला असं त्या दगडाच्या नदीवर चालता येत नव्हतं. ओके. तर तो आरामात चालत होता. आता हे लोक झालं असं की काही वेळाने हे लोक असे पुढे गेले आणि ह्यांचं म्हणजे बोलता बोलता पुढे गेले. आणि हा एकटा असा मागे हळू चालत, खाली बघत, पाय असं सावरत चालत होता. अच्छा. पुढे चालत होता आणि राहायला थोडासा मागे ह्यांच्यापासून. तो बोलला की ह्याला आवाज येतोय मागून, की ह्याला कोणतरी बोलत आहे. ह्यांनी मागे वळून बघितलं. आता ह्याच्या मागे तर कोण, ह्याच्या पुढेच सगळे होते. ह्यांनी मागे वळून बघितलं तर कल्पेश. अच्छा. तर हा विचार, तू तर थांबणार होतास, येणार नव्हतास, घरी थांबणार होतास. तर तो बोलतोय, अरे नाही, मला पण पाणी आवडतं ना, मी येणार पाण्यात ना मग. तर तो म्हणला हा चल जाऊया, बरं झालंस तू आलास, जाऊया आपण पुढे जाऊया, बरं झालंस तू आलास, आपण जाऊया आता यांच्यासोबत मिळून सगळे मासे पण घेऊन जाऊया. तर चालायला लागले हे दोघं. आणि हा कल्पेश अचानक त्याला म्हणतोय, अरे ते बघ तिकडे जास्त मासे दिसत आहेत, तिकडे जाऊया आपण आणि मासे पकडूया.
हे पुढे गेलेत ना, हे तिकडे पकडतील, आपण इकडे पण पकडूया, म्हणजे जास्त मासे भेटतील. बोलला हा जाऊया जाऊया. मग हे लोक गेले. तर तिकडे ना ऍक्च्युली थोडं एक खोल, नदीतला खोल भाग होता थोडासा, बाकीच्या साईडला सोडलं सर. एक म्हणजे कोंड सारखा होता टाईप मध्ये. हा, तर तो तिकडे घेऊन गेला. हे लोक गेले तिकडे. आणि आता हे तिघं पुढे गेले ना, त्यांच्या आता हे तिकडे म्हणजे ते तिकडे थांबलेले आहेत. तिकडे त्यांना पण असे मासे दिसतात. तिकडे थांबून तोपर्यंत यांचं लक्ष गेलं मागे हा नव्हता जवळ. मागे ह्यांच्यासोबत बघितलं तर मागे राहिलाय हा. आणि बघितलं तर त्यांना दिसलं की हा तिकडे कोंडीत त्या बुडक्या मारतोय. अच्छा. हा, हे लोक त्याला आधी आवाज लागला, अरे तिकडे काय करतोय, तिकडे करतोय, इथे ये. त्याचा काहीच रिस्पॉन्स नाही, काय बोलत नाही, काय हात पण दाखवत नाही, काय नाही. आधी यांना वाटलं आवाज जात नसेल. मग हे लोक तिकडे म्हणजे तिकडे बघत होते त्याच्याकडे. तर तो जोर जोरात बुडक्या मारतोय. ह्यांना असं वाटलं अरे हा काय करतोय तिकडे. आता लोक तिकडे बघायला गेले. त्याला आवाज देत आहेत, तर त्याचा काहीच रिस्पॉन्स नाही. त्याला बोलवत आहेत, त्याचा काहीच रिस्पॉन्स नाही. तो तिकडेच बुडक्या मारतोय. आणि असं, आणि विचित्र टाईप मध्ये, म्हणजे असं वाटत होतं की तो बुडतोय की काय करतोय ना, की मजा करतोय की बुडतोय तिकडे. तर ते लोक तिकडे जवळ गेले आणि तिघांनी मिळून त्याला बाहेर घेऊन आले. बाहेर आला तरी त्याचा रिस्पॉन्स नाही. तो असाच उभा तो बघत सरळ, काहीच रिस्पॉन्स येत नाही. असं वाटत त्याला ऐकायला येतंय की नाही येतंय, काही बोलत नाही, काय नाही. मग त्याला हात पकडून, म्हणजे त्याला पकडून थोडं बाहेर, म्हणजे बोलले चला घरी जाऊया, काहीतरी हे वाटतंय. तर ते लोक गेले, नदीच्या बाहेर जातात. त्याला ते लोक ट्राय करतात की हा बोलत का नाही, त्याला बोलायला लावण्याचा ट्राय करतात. ते लोक आले बाहेर. अचानक चालता तो असा हडबडीत असं झाला आणि बोलला अरे कल्पेश कुठे. अच्छा, तो त्याचा फ्रेंड जो थांबला होता. हा, म्हणजे जो ह्याला पाण्यात वगैरे मासे मारायला घेऊन जात होता, तो कुठे असा विचार लागला. हे लोक बोलले अरे असं काय विचारतोस, तो तर घरी थांबलाय, तो तर येणार नव्हता ना. मग हा बोला अरे नाही, तुम्ही पुढे गेलात ना, तर तो मागून आला होता. मग तो मला बोलला तिकडे मासे आहेत, तर तिकडे जाऊया आपण, तिकडे मासे पकडूया. हे लोक पुढे मासे पकडून जास्त मासे होते. हे कधी झालं, आम्ही तर त्याला नाही बोलतो. आणि नंतर पण आम्हाला तो नाही दिसला. नाही आम्ही तिकडे असे मासे पकडतो आणि खूप मासे होते तिथे. तर हे लोक मग बोलले ठीक आहे चल घरी जाऊन बघूया, तो घरी असेल तर बघूया. मग हे लोक घरी गेले. घरी जाऊन बघितलं तर तो तिकडे भेटला ह्यांना. मग हा लगेच त्याच्याकडे गेला आणि अरे तू माझ्यासोबत होतास, मग तू असा पटकन घरी कशाला आलास म्हणून. मग हे लोक तो म्हणायला लागला अरे नाही मी तर नाही होतो आलो, मी तीच आहे, मी तुम्हाला बोललो होतो ना की मी येणार नाही म्हणून, मी इथेच आहे. मग हे लोक जाऊन तिकडे अरे नाही तू, हा बोलतोय आम्हाला तू तिकडे होतास. अरे नाही, त्यांनी साफ नकार केला की मी होतोच नाही तिकडे. मग तो तेच माझा मित्र बोलला की हा तिकडे त्यांना त्या गिऱ्या ह्या प्रकारचा एक्सपिरियन्स तिकडे त्याला पहिल्यांदा आला. म्हणजे असं होतं की असं वाटतं की आपल्याला कोणतरी बोलतं, आपल्यातलंच कोणतरी आहे, माझ्या फ्रेंड आणि तो पाण्यात घेऊन जातो आपल्याला. ऍक्च्युली त्यांना पण असं लाईक स्टार्टिंगला काही अशा गोष्टी घडल्या की त्यांना कोणीतरी आवाज देतोय, ठीक आहे, किंवा आणि त्यातला आवाज लाईक सेम वाटत होता फ्रेंड लोकांसोबत, कोणीतरी फ्रेंड बोलवतोय आपल्याला, ठीक आहे. त्याच्यामधला एक फ्रेंड सो तिकडे गेला नदीच्या साईडला वगैरे की अरे तू इकडे काय करतोय वगैरे. त्याच्यानंतर तो लाईक लिटरली पाण्यामध्ये पडला, ठीक आहे. हा, ठीक आहे. आणि तो बोलतोय त्याला नंतर लाईक फ्रेंड लोकांनी बाहेर काढलं आणि तो बोलतोय कोणीतरी मला धक्का मारला, ठीक आहे. पण तो सांगत होता की अरे तूच होतास ना तिकडे, तू मला बोलवत होता म्हणून मी तुला बघायला गेलो तिकडे. तर तो बोलतो अरे नाही मी तर नव्हतो, ठीक आहे. तेव्हा मग ते लोक लिटरली तिकडे थांबलेच नाहीत नंतर, ठीक आहे. त्यांना ते तिकडे निघूनच गेले कॅम्प काढून रात्री. ओके, अच्छा. आणि असं आहे की रात्री कोकणाच्या साईडला तर लोक रात्रीच्या हमखास जातात किरव्या पकडायला, मासे पकडायला. पण कसं असेल ना की तिकडे काय कधी लोकांना माहित असतं की काय होतंय ना.
तो त्यांना माहिती असतं. पण असे असं ना की त्यांना फर्स्ट टाइम ऍक्शन त्याला कधी जसं ऐकलं नाही ते लोक जातात. त्यामुळे अशी स्टोरी खूप ऐकायला भेटतात. असे पण आहेत की लाईक त्यांना माहिती आहे तरी पण ते तिकडे जातात. ते असं लाईक घाबरतच नाहीत की भूत आहे वगैरे की असं त्यांना काही नसतं. अशी पण लोक असतात गावातली माणसं असतात ना ते लोक, अशी पण लोक असतात. हा सो ते लोक कधीही निघून जातात आणि एकटे निघून जातात. ठीक आहे. बिकॉज ऑफ ते असं लाईक एक अजून एक सेकंड मित्र होता माझा, तो बोलला की लाईक त्याचे बाबा असे लाईक विदाऊट बॅटरी लाईक टॉर्च वगैरे निघून जायचे रात्रीचे असं फिरायला वगैरे नदीमध्ये. ठीक आहे. सो त्यांचं असं झालेलं की त्यांनी एवढा एक्सपिरियन्स केला अशा गोष्टींचा की त्यांना सवय झाली त्यांची, सवय काय तू काय केलं पाहिजे त्यांना. तेच बाबा त्याला सांगत होते स्टोरी की आम्ही पण स्टार्टिंगला आम्ही गेलो तेव्हा असं झालं वगैरे सगळं असंच होत राहतात. आणि खूप आपल्या कोकणात तर खूप प्रकार आहेत असे. राईट. आणि खूप असे इंटरेस्टिंग स्टोरी पण वाटतात ऐकायला. खूप खूप इंटरेस्टिंग आहे. जसं की आता तुम्ही सांगितलं स्टोरी ती पण लाईक कल्पेश घरीच होता पण त्याला असं वाटलं की कल्पेश तिकडे आहे आणि तो त्याला बोलवतोय. तो त्याला घेऊन चालला. म्हणजे किती त्याच्यामध्ये हे होतं लाईक इल्युजन बोलू शकतो इंग्लिश मध्ये. एवढं जास्त भास होतात आणि खरंच वाटतं की आपला मित्र आपल्या समोर आहे ठीक आहे आणि तो आपल्याला घेऊन चाललाय तिकडे चल म्हणून.